रामकृष्ण हरी. आज आषाढी एकादशी म्हणजे वारकरी संप्रदाय किंवा वैष्णवांच्या मेळ्याचा एक महत्त्वाचा सण. आजच्या दिवशी इतर एकादशींना करो न करो पण सगळे झाडून सगळे उपवास करतात. आणि आजच्या दिवशी चातुर्मासाचा प्रारंभ सुद्धा होतो. या एकादशीलाच देवशयनी आषाढी एकादशी असंही म्हणतात. आता देवशयनी म्हणजे नक्की काय? तर देव झोपतात अशी ती देवशयनी एकादशी हा त्याचा अर्थ. आता देव झोपतात म्हणजे नक्की काय म्हणायचं यातून? तर गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रितः, म्हणजे मी स्वतः सर्व प्राणीमात्रांच्या शरीरात त्यांच्या जाठराग्नी स्वरूपात राहतो. आता हा जाठराग्नी स्वरूपातला देव झोपतो म्हणजे काय होतं नक्की? तर बघा, आषाढी एकादशी साधारणतः पावसाळ्याच्या सुरुवातीला येते. जोरदार मुसळधार पाऊस पडत असतो आणि या पावसात भिजत भिजत आपले वारकरी पंढरपूरला पोचतात. आयुर्वेदानुसार या पावसाळ्यामध्ये आपला जाठराग्नी म्हणजे आपली पचनशक्ती मंद होते. ही मंदावलेली पचनशक्ती म्हणजेच आपले झोपलेले देव. आता हा देवस्वरूपातला जाठराग्नी त्याचं सामर्थ्य जर कमी झालं तर त्याला विश्रांती देण्यासाठी किंवा त्याला सांभाळण्यासाठी आपण हलके पदार्थ खाल्ले पाहिजेत किंवा कमी प्रमाणात जेवण घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच चातुर्मासापासून पुढे अनेक व्रतवैकल्य सुरू होतात. चातुर्मासातल्या बऱ्याच व्रतवैकल्यांशी उपवास निगडीत असतो आणि ह्या उपवासामध्ये आपण कमी आहार घेतो. आपल्या शारीरिक सामर्थ्यानुसार अगदी काहीही न खाणे किंवा फक्त पाण्यावर राहणे इथपासून ते एकभुक्त असा उपवासही बरेच जण करतात. त्यामुळे हा जो मंद झालेला जाठराग्नी आहे किंवा आपलं पचनशक्तीचं जे सामर्थ्य कमी झालंय ते सांभाळण्यासाठी या उपवासाचा खूप उपयोग होतो. बरोबर 4 महिन्यानंतर वारकरी संप्रदायातली दुसरी महत्त्वाची एकादशी येते, ती म्हणजे कार्तिकी एकादशी. हिलाच प्रबोधिनी एकादशी पण म्हणतात. साधारणतः दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यात ही एकादशी येते. आता हिला प्रबोधिनी म्हणायचं कारण ह्या दिवशी देव उठतात म्हणून प्रबोधिनी एकादशी. म्हणजेच काय, तर कार्तिक महिना किंवा नोव्हेंबर महिना जर आपण म्हणला तर ही थंडीची सुरुवात किंवा आयुर्वेदानुसार हेमंत ऋतूची सुरुवात असते आणि हळूहळू बाहेरच्या थंडीमुळे आपला जाठराग्नी किंवा आपली पचनशक्ती ही चांगलीच वाढायला सुरुवात होते आणि जड पदार्थ पचवण्याचं सामर्थ्य त्याच्यात येतं. या चातुर्मासातल्या उपवास आणि व्रतांमुळे 4 महिने आपल्या जाठराग्नीचं पालन चांगलंच होतं आणि थंडीनंतर आपला जो प्रज्वलित झालेला अग्नी आहे किंवा वाढलेली पचनशक्ती आहे ती जड पदार्थ, गोड पदार्थ, मिष्टान्न खाण्यास चांगली समर्थ होते आणि नंतर थंडीमध्ये आपल्या शरीराची ताकद वाढवण्यासाठी हे खूप आवश्यक आहे. हे सगळं बघता आपले सण, आपल्या परंपरा, आपले ऋतू आणि आयुर्वेद हे सगळे हातात हात घालून चालतात ते असं.